नमस्कार. 6 फेब्रुवारी 2021च्या लोकसत्ता न्यूजपेपर डिस्कशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजची जी पहिली महत्त्वाची न्यूज आहे ती आहे भारताचा महत्त्वपूर्ण सहभागातून आंतरराष्ट्रीय रेडिओ वेधशाळेची उभारणी. आता वेधशाळेचं नाव काय ते लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. स्क्वेअर किलोमीटर एरे ऑब्झर्वेटरी. काय बरं? स्क्वेअर किलोमीटर एरे ऑब्झर्वेटरी. ओके. आता स्क्वेअर किलोमीटर एरे ऑब्झर्वेटरीविषयी जर आपण माहिती घेतली तर ही जगातील सर्वात मोठी रेडिओ वेधशाळा आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. काय बरं? की हे जगातील सर्वात मोठी रेडिओ वेधशाळा आहे. ओके, किंवा त्याला आपण रेडिओ ऑब्झर्वेटरीसुद्धा म्हणू शकतो. आता प्रकल्पाच्या कार्यकारिणीमध्ये दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इटली, नेदरलँड, पोर्चुगल, ब्रिटन या देशांचा समावेश आहे. ठीक आहे. प्रश्न येऊ शकतो बरं का, सायन्स अँड टेकमध्ये करंट अफेअर्सशी रिलेटेड जर प्रश्न विचारला तर त्याच्यामध्ये असे प्रश्न बनू शकतात. ओके, मग लक्षात ठेवा. काय बरं? की प्रकल्पाचा कार्यकारिणीमध्ये दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इटली, नेदरलँड, पोर्चुगल आणि ब्रिटन या देशांचा समावेश आहे. तर निरीक्षक देशांमध्ये भारतासह कॅनडा, जर्मनी, फ्रान्स, जपान, चीन, दक्षिण कोरिया, स्वित्झर्लंड, स्वीडन, स्पेन आदी देशांचा समावेश आहे. ओके. स्क्वेअर किलोमीटर एरे ऑब्झर्वेटरी या प्रकल्पाअंतर्गत दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये रेडिओ दुर्बिणी उभारल्या जातील. ठीक आहे. कुठे रेडिओ दुर्बिणी उभारल्या जाणार आहेत? तर ते आहे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियातील या दुर्बिणींद्वारे लाखो प्रकाशवर्षे दूरचा रेडिओ लहरींचा नोंद घेतला येईल. या नोंदीचे विश्लेषण करून दीर्घिका ताऱ्यांचा निर्मितीपासून अन्यत्र जीवसृष्टी आहे का असा अनेक विषयांवरती संशोधन केले जाईल. ठीक आहे. कुठले कुठले विषय आहेत? तर दीर्घिका ताऱ्यांच्या निर्मितीपासून अन्यत्र जीवनसृष्टी आहे का असे विविध विषयांवरती संशोधन केले जाणार आहेत. ओके. तांत्रिक प्रणाली विकसित करण्याची जी मोठी जबाबदारी आहे ते भारतावरती सोपवण्यात आलेली आहे. तसंच भारताने अंदाजे 600 कोटींचे योगदान दिले आहेत. ओके. या प्रकल्पातील सहभागी देशांना त्यांचा गुंतवणुकीचा प्रमाणात निरीक्षणासाठी वेळ उपलब्ध होईल आणि त्यामुळे भारतीय संशोधकांसाठी ही मोठी संधी ठरणार आहे. ठीक आहे. तर बेसिक एक उद्देश काय आहे? तर स्पेसमध्ये जे काही ऑब्जेक्ट्स आहेत, ठीक आहे, जे खूपच जास्त लांब आहेत, ज्यांची आपण लांबी हा प्रकाश वर्षांमध्ये मोजतो. ठीक आहे. म्हणजे एक प्रकाश वर्ष किंवा 1 लाईट इयर जे असतो ते लाईटला किंवा जी लाईटची जी रे आहे ते एका वर्षामध्ये किती ट्रॅव्हलिंग करते, ठीक आहे, किंवा किती डिस्टन्स ते किंवा किती अंतर ते कापते, हे जे अंतर असतं त्याला आपण 1 लाईट इयर म्हणतो. ठीक आहे. 1 लाईट इयरची संज्ञा काय आहे? तर एका वर्षामध्ये लाईट जी असते, ठीक आहे, ते किती डिस्टन्स कवर करते त्याला आपण 1 लाईट इयर म्हणतो. आणि लाईटची जी गती आहे ते किती आहेत? तर ती × 10⁸ मीटर पर सेकंड. ओके. हा मला वाटतेपर्यंत क्लास सीच्या एक्झाममध्ये हा विचारला गेला होता नंबर. ठीक आहे. तर लाईटची स्पीड किती आहे? 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. ठीक आहे. आता या गतीने लाईट ट्रॅव्हल करतं आहे तर त्या एक वर्षामध्ये किती डिस्टन्स कापेल, ठीक आहे, किंवा किती अंतर कापेल, तो जो अंतर असतो त्याला आपण 1 लाईट इयर म्हणतो. ओके. तर अंतरिक्षमध्ये एवढं लांबीपर्यंत असलेले जे काही ऑब्जेक्ट्स आहेत त्यांना स्टडी करण्यासाठी हा जो आपला जो प्रकल्प आहे तो खूप जास्त महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ठीक आहे. आणि त्यामुळे परीक्षेमध्ये एक्सपेक्ट करू शकतायत आपण स्क्वेअर किलोमीटर एरे ऑब्झर्वेटरीवरती प्रश्न. ठीक आहे. तर आपण बघून घेतलं आहे स्क्वेअर किलोमीटर एरे ऑब्झर्वेटरी. आता पुढे बघूया अजून काही न्यूज आहे. अयोध्येचा राजाचे आज 90वीत पदार्पण. मराठीतील पहिला बोलपट हा बहुमान लाभलेल्या व्ही. शांताराम दिग्दर्शित अयोध्येचा राजा या चित्रपटाचे शनिवारी 6 फेब्रुवारी रोजी 90वीत पदार्पण होत आहे. ठीक आहे. तर सर्वात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न काय बनतो? तर मराठीतील पहिला बोलपट कुठला? ठीक आहे. तर उत्तर आहे अयोध्येचा राजा. त्याचं दिग्दर्शन कोणी केला होता? तर ते होते व्ही. शांताराम यांनी. ओके. आता त्यांनीच्या पहिल्यांदा प्रकाशन 6 फेब्रुवारी रोजी झाला होता. ठीक आहे. प्रभात फिल्म कंपनी निर्मित हा बोलपट भारतीय
चित्रपटसृष्टीमध्ये मैलाचा दगड मानला जातो. ठीक आहे. निर्माते कोण होते तर प्रभात फिल्म्स कंपनी. त्यानंतर भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी 1913मध्ये राजा हरिश्चंद्र या पहिल्या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. ठीक आहे, लक्षात घ्या. पहिला मराठी चित्रपट कुठला तर तो आहे राजा हरिश्चंद्र. ठीक आहे, परंतु पहिला बोलका मराठी चित्रपट विचारला तर ते अयोध्येचा राजा. ठीक आहे. आता राजा हरिश्चंद्र जे बनवण्यात आलं होतं दादासाहेब फाळके यांच्याकडनं, याच्यामध्ये म्हणजे काय म्हणतात साऊंड यूज नव्हता केला. ठीक आहे, साऊंड सिस्टम यूज करण्यात आलेली नव्हती. इथे फक्त चित्र दिसत होते. ठीक आहे, आवाज नव्हता. ठीक आहे, हे गोष्ट लक्षात ठेवा की राजा हरिश्चंद्र हे जे मराठी चित्रपट होता याच्यामध्ये आवाज नव्हता, फक्त चित्र दिसत होते. ओके. आणि त्याची निर्मिती कोणी केली होती तर दादासाहेब फाळके यांनी. कधी केली होती 1913मध्ये. ओके. हां, मात्र हा मुकपट होता. आवाज नव्हता म्हणजे काय झालं ते मुकपट होता. ओके. त्यानंतर बोलपट प्रदर्शित होण्यासाठी 19 वर्षाचा काळ जावा लागला. त्यामुळे 6 फेब्रुवारी 1932 रोजी प्रदर्शित झालेल्या व्ही शांताराम दिग्दर्शित अयोध्येचा राजा चित्रपटाला पहिला बोलपटाचा मान लाभला. ठीक आहे, लक्षात ठेवा. कधी बरं आपला अयोध्येचा राजा हा चित्रपट कधी प्रकाशित झाला होता 6 फेब्रुवारी 1932 रोजी. ओके. आणि हा पहिला बोलपट चित्रपट होता. ओके. त्यानंतर मराठी भाषेमध्ये हे लक्षात ठेवा. मराठीचा पहिला बोलपट चित्रपट कुठला तर अयोध्येचा राजा. ठीक आहे. पुढे गोविंदराव टेंबे, दुर्गा खोटे, बाबूराव पेंढारकर, मास्टर विनायक यांनी या चित्रपटात भूमिका केल्या होता. हिंदीमध्ये आलम आरा हा पहिला बोलपट 1931मध्ये प्रदर्शित झाला होता. ठीक आहे. पहिला बोलपट जर चित्रपटसृष्टीमध्ये प्रकाशित झाला असेल भारताचा तर ते होता आलम आरा. कधी झाला होता 1931मध्ये. ठीक आहे, परंतु ते हिंदी भाषेमध्ये होता. मराठी भाषेमध्ये पहिला चित्रपट कुठला, जे पहिला बोलपट चित्रपट कुठला आहे तर ते आहे अयोध्येचा राजा. ठीक आहे. त्यानंतर वर्षभरातच अयोध्येचा राजा हा बोलपट रजतपटावर झळकला. बोलपट आणि चित्रपटांची निर्मिती करण्याच्या उद्देशातून कोल्हापूरमध्ये व्ही शांताराम, विष्णुपंत दामले, शेख फत्तेलाल, केशवराव धायबर आणि सीताराम बी कुलकर्णी यांनी एकत्र येत 1929मध्ये प्रभात फिल्म्स कंपनीची स्थापना केली होती. ठीक आहे. दिग्दर्शन म्हणजे प्रोडक्शन कोणाकडनं झालं होतं तर ते होतं प्रभात फिल्म्स कंपनी. आणि प्रभात फिल्म्स कंपनीची स्थापना कधी झाली होती तर ते 1929मध्ये. कंपनीने 1932मध्ये त्याचे मुख्यालय पुण्यामध्ये प्रभात स्टुडिओ येथे हलवले. ठीक आहे. कधी बरं 1932मध्ये. कुठे? पुण्या येथे प्रभात स्टुडिओज. ओके. त्याच सुमारास अयोध्येचा राजा हा पहिला बोलपट 6 फेब्रुवारी 1932 रोजी पडद्यावर झळकला. हिस्टॉरिकल ॲस्पेक्टसाठी हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर याचे नोट्स करून ठेवा शॉर्टमध्ये. अयोध्येचा राजाची कथा राजा हरिश्चंद्र, तारामती आणि त्यांचा मुलगा रोहिदास यांचा पुराणकथेवर आधारलेली होती. पौराणिक गोष्ट असल्याने बराचसा कथाभाग हा गाण्यांमधून पुढे सरकतो. 15 गाणी असलेल्या या बोलपटामध्ये गाण्यांच्या तुलनेत सिनेमा संवाद कमी होते. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर प्रभात फिल्म्स कंपनीने निर्मिलेल्या चित्रपटांमध्ये गाण्यातून कथा पुढे सरकते ही पद्धत वापरण्यात आली होती. ठीक आहे. तर ही आपण माहिती बघितली थोडीशी अबाउट मराठी फिल्म इंडस्ट्री आणि अयोध्येचा राजा या चित्रपटाबद्दल. ठीक आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. लक्षात ठेवा. पुढची जी न्यूज आहेत ते आहेत नाट्यसंपदाच्या संचालिका विजया पणशीकर यांचे निधन. आता विजया पणशीकर यांनी अश्रूंची झाली फुले, इथे ओसाडला मृत्यू, बेईमान, कट्यार काळजात घुसली यासह अनेक लोकप्रिय नाटकांची निर्मिती केली होती. ठीक आहे. तर आपण विजया पणशीकरविषयी पण थोडीशी माहिती घेतली. पुढे बघणार आहोत आपण तर कोरोना काळात खाजगी रुग्णालयांकडून लूट. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये काय नवीन मी तुम्हाला सांगेन असं कायच नाही. तुम्हालासुद्धा माहिती आहे की प्रकार काय घडले होते करणं. ठीक आहे. तर आपण इथे माहिती घेणार आहोत ते म्हणजे महात्मा फुले जन आरोग्य योजनेबद्दल. ठीक आहे. आता महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना. ठीक आहे. हेल्थशी रिलेटेड महाराष्ट्रामध्ये जर एखादी योजना असेल तर त्याच्या अंतर्गत महात्मा फुले जन आरोग्य योजना हे खूपच नावाजलेली योजना आहे आणि याच्यावरती
आयोग प्रश्न विचारू शकते. ठीक आहे, मग थोडीशी माहिती आज आपण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनाविषयी घेऊया. सार्वजनिक आरोग्य विभाग, लक्षात ठेवा ही जी योजना आहे त्याला कोण राबवते, तर ते सार्वजनिक आरोग्य विभाग राबवतो. ओके. आता सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी दिनांक 13 एप्रिल 2017 अन्वये राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना दिनांक 1 एप्रिल 1927 पासून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या नावाने सुरू ठेवण्यास मान्यता दिली होती. ठीक आहे, कोणी बरं, तर सार्वजनिक आरोग्य विभागाने पहिले कुठली स्कीम होती, तर राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना. या योजनाचं नाव बदलून 1 एप्रिल 2017 पासून त्याचं नाव केलं महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना. ठीक आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही काही नवीन स्कीम नाही आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना जी आहे तिचंच नाव बदलण्यात आलं. कधी बरं, तर 1 एप्रिल 2017 ओके. आणि तेव्हापासून नाव बदलून काय करण्यात आलं, तर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना. आता आपण याचे फीचर्स बघणार आहोत. ठीक आहे, फीचर्समध्ये सर्वात पहिला आहे ते आहे लाभार्थी. आता लाभार्थी कोण असणार आहे या स्कीमचा, तर लक्षात घ्या, अन्न नागरी पुरवठा विभागाकडून वितरित करण्यात आलेल्या पिवळ्या, अंत्योदय, अन्नपूर्णा योजना व केसरी शिधापत्रिका धारक कुटुंबे, तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंब जे असतील ते या योजनेचे लाभार्थी ठरतील. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पिवळा, अंत्योदय, अन्नपूर्णा योजना व केशरी शिधापत्रिकाधारक तसंच औरंगाबाद व अमरावती विभागातील आणि नागपूर विभागातील वर्धा या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात. दुसरं म्हणजे विमा संरक्षण. तर या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला प्रतिवर्षी ₹1.5 लाखापर्यंतचे विमा संरक्षण उपलब्ध करून देण्यात येत आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपण ही मर्यादा प्रतिवर्ष 2.50 लाखापर्यंत आहे. ठीक आहे, अर्थातच काय 2.5 लाखापर्यंत आहे. लाभार्थी कुटुंबासाठी कोणत्याही एका व्यक्तीला व अनेक व्यक्तीला वरील योजनेचा लाभ घेता येतो. ठीक आहे, कुटुंबाची संख्या किती असली पाहिजे त्याच्याविषयी काहीही सांगण्यात आलेला नाही आहे. ओके, हे लक्षात ठेवा. म्हणजे कुटुंबाची संख्या 5सुद्धा असू शकते, 6सुद्धा असू शकते. ओके. आता पुढे आपण बघणार आहोत ते म्हणजे योजनेत समाविष्ट उपचाराबद्दल. ओके, तर योजनेअंतर्गत 30 विशेष सेवांअंतर्गत 971 उपचार व शस्त्रक्रिया तसेच 121 पाठपुरावा सेवांचा समावेश आहे. ठीक आहे, काय बरं, तर योजनेच्या अंतर्गत 30 विशेष सेवांअंतर्गत 971 उपचार व शस्त्रक्रिया तसेच 121 पाठपुरावा सेवांचे समावेश आहेत. आता इथे खाली तुम्हाला म्हणजे मी इथे नोट्समध्ये मेन्शन केलेलं आहे की कुठली कुठली शस्त्रक्रिया जी आहेत ते याचा अंतर्गत मोडली जाते. ठीक आहे, तुम्ही ते वाचू शकतात. पुढे आपण बघणार आहोत ते म्हणजे विम्याचा हप्ताविषयी. तर या योजनेच्या लाभार्थी कुटुंबांसाठी असणारा विम्याचा हप्ता राज्य आरोग्य हमी सोसायटीमार्फत नॅशनल इन्शुरन्स कंपनीज अदा करण्यात येतो. ठीक आहे, म्हणजे आपला बँक अकाउंटमधनं पैसा जात नाही. आपले हप्ते कोण भरते, तर राज्य आरोग्य हमी सोसायटीमार्फत नॅशनल इन्शुरन्स कंपनीला अदा करण्यात येते. ठीक आहे, लक्षात ठेवा कुठली कंपनी आहे, तर नॅशनल इन्शुरन्स कंपनी आहे. ठीक आहे, जे विमाचा लाभ देते आपल्याला. आणि याच्यामध्ये जे इन्स्टॉलमेंट्स असतात ते कोण भरते, तर राज्य आरोग्य हमी सोसायटी. ओके. पुढचं जे वैशिष्ट्य आहे ते आहेत योजनेमध्ये समाविष्ट रुग्णालय. तर या योजनेमध्ये 30पेक्षा अधिक खाटा असणाऱ्या शासकीय व निमशासकीय खाजगी तसेच धर्मादाय संस्थेचा रुग्णालयांची निवड काही निकषांना अधीन राहून करण्यात आली आहे. लाभार्थी यांच्या मर्जीनुसार राज्यातील कोणत्याही अंगीकृत रुग्णालयात घेऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे असं नाही आहे की जिथे जिथे म्हणजे कुठल्याही प्रकारे मेन्शन नाही केलं गेलं की कुठे कुठे आपली ही योजना राबवली जाऊ शकते. तुम्ही जावा कुठल्याही हॉस्पिटलमध्ये, तिथे ॲडमिट व्हा. ठीक आहे, हां ॲडमिट होणं गरजेचं आहे बरं का. ॲडमिट व्हायलाच लागतो. असं नाही की मला सर्दी खासी झाली आहे तर मी या योजनेचा लाभ घेऊ. नाही, तुम्हाला शस्त्रक्रिया वगैरे करायची आहे किंवा काही मोठा प्रॉब्लेम आला आहे तरच, आणि इथे मेन्शन केलेले जे काही केसेस आहेत त्याच्यामध्येच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ठीक आहे, डोकं दुखते तर मी महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेचा लाभ घेणार, चालणार नाही. ठीक आहे. आता जर तुम्ही एखादा
हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालात आणि तुमच्यावरती शस्त्रक्रिया वगैरे केली आणि त्यानंतर तुम्ही जर तुमची फक्त शिधापत्रिका दाखवली की तुम्ही केसरी कार्ड होल्डर आहेत किंवा जे इतर आपण वरती प्रोव्हिजन्समध्ये बघितलं अंत्योदय वगैरे झाला, ठीक आहे, किंवा पिवळा रेशन कार्ड धारक आहात, तर तुम्हाला फक्त इथे रेशन कार्ड दाखवायचं आहे. ओके, आणि तुम्ही आपोआप त्या स्कीमच्या अंतर्गत तुम्हाला लाभ भेटेल. ओके, पुढे निःशुल्क अर्थातच कॅशलेस मेडिकल सर्व्हिसेसविषयी माहिती दिली गेली आहे किंवा हा पण एक वैशिष्ट्य आहे. तर सदर योजनेअंतर्गत लाभार्थी रुग्णास अंगीकृत रुग्णालयातून निःशुल्क वैद्यकीय सेवा देण्यात पूर्णतः संगणीकृत असून लाभार्थ्यास वैद्य शिधापत्रिका अर्थातच काय तर पिवळी, अंत्योदय, अन्नपूर्णा व केसरी व फोटो ओळखपत्राचा आधारे अंगीकृत रुग्णालयामधून उपचार अनुज्ञे आहेत. तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका शेतकऱ्यांना त्याचेकडील शुभ्र शिधापत्रिका व 7/12 उतारा आणि फोटो ओळखपत्राच्या आधारे अंगीकृत रुग्णालयामधून उपचार अनुज्ञे आहेत. ओके, वैद्यकीय सेवांमध्ये रुग्णालयातील उपचार, निदान, आवश्यक औषधोपचार, शुश्रूषा व भोजन तसेच एक वेळेचा परतीचा प्रवास खर्च यांचा समावेश आहे. ठीक आहे, बघा काय काय सुविधा दिली जात आहेत. तर वैद्यकीय सेवांच्या अंतर्गत रुग्णालयातील उपचार, निदान, आवश्यक औषधोपचार, शुश्रूषा व भोजन तसेच एक वेळेचा परतीच्या प्रवासाचा खर्च समावेश आहे. आणि त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत रुग्णालयातून मुक्त केल्यानंतर 10 दिवसापर्यंत सेवा पॅकेजमध्ये समाविष्ट आहे. ओके, म्हणजे 10 दिवसाचं आपल्याला काय भेटते तर सेवा पॅकेजसुद्धा या योजनेच्या अंतर्गत देण्यात आलेलं आहे. ओके, पुढे आरोग्य मित्रविषयी माहिती घेऊ. ओके, तर अंगीकृत रुग्णालयात लाभार्थी रुग्णांची नोंदणी, उपचार दरम्यान सहाय्य व मार्गदर्शन करण्यासाठी आरोग्य मित्राची नियुक्ती करण्यात आली आहे. ठीक आहे, काय बरं, अंगीकृत रुग्णालय जे आहेत, ठीक आहे, म्हणजे जे मेन्शन्ड हॉस्पिटल्स आहेत त्यांच्या अंतर्गत रुग्णांची नोंदणी, उपचारादरम्यान सहाय्य व मार्गदर्शन करण्यासाठी आरोग्य मित्राची नियुक्ती करण्यात आली आहे. आणि प्रत्येक अंगीकृत रुग्णालयामध्ये आरोग्य मित्र उपलब्ध आहे. ओके, हे सर्व आपण काय बघतोय, फीचर्स बघतोय. फीचर्स अर्थातच काय तर वैशिष्ट्य बघतोय. कसले बरं तर महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेचे. ओके, त्यानंतर आरोग्य शिबिरविषयी माहिती घेऊ. तर योजनेचा लाभ अधिकाधिक रुग्णांनी घेण्याकरिता अंगीकृत रुग्णालयामार्फत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येतात. या शिबिरात रुग्णांची तपासणी करून योजनेतील 971 उपचारांपैकी उपचारास सदर रुग्ण पात्र ठरल्यास त्यावर योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयामध्ये उपचार केले जातात. ओके, पुढे राज्य आरोग्य हमी सोसायटी व नियामक परिषद. आपण बघितलं की जे काही इन्स्टॉलमेंट भरली जातात, ठीक आहे, इन्शुरन्स कंपनीमध्ये, ते कोण भरत होती तर राज्य आरोग्य हमी सोसायटी. आता याच्याविषयी थोडीशी माहिती. तर योजनेच्या दैनंदिन कामकाजांचे सनियंत्रण राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी करतात. तसेच यावर नियंत्रक म्हणून माननीय मुख्यमंत्री राज्य यांचा अध्यक्षतेखाली नियामक परिषद कार्य करते. ठीक आहे, लक्षात ठेवा, कोण बरं तर मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली नियामक परिषद कार्य करते. ओके, आणि CEO जे असतात राज्य आरोग्य हमी सोसायटीचे, ते त्यांचे दैनंदिन कामं वगैरे बघत असतात. ओके, पुढची माहिती विमा कंपनीविषयी. तर विमा कंपनी व तृतीय पक्ष प्रशासकीय कंपन्या. योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी नॅशनल इन्शुरन्स कंपनी या सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीची निवड केलेली असून त्याच्यामार्फत अंगीकृत रुग्णालयाची निवड, उपचारांचा पूर्वपरवानगीची तपासणी करणे, दाव्यांची तपासणी करणे, आरोग्य मित्राची तसेच राज्य व जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे हा महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या जातात. ठीक आहे, तर विमा कंपनी कुठले जबाबदाऱ्या पार पाडतात तर अंगीकृत रुग्णालयाची निवड करणे, उपचारांचा पूर्वपरवानगीची तपासणी करणे, दाव्यांची तपासणी करणे, आरोग्य मित्राची तसेच राज्य व जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्याची नियुक्ती करणे. ठीक आहे, तर आज आपण संपूर्ण माहिती बघितली कशाविषयी, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनाविषयी. ठीक आहे, व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न येऊ शकतो याच्यावरती. ठीक आहे, आणि कोविडमुळे तर सध्या हे जे काही हेल्थ स्कीम्स आहेत ते खूप जास्त हायलाइटेड आहेत. ओके, चला मग पुढे बघूया. अजून काही न्यूज आहे आपल्यासाठी महत्त्वाची. UPSC उमेदवारांना आणखी एक संधी देणार आहेत. ओके,
आता संधी कोणाला भेटणार आहेत तर ते लक्षात घ्या. तर या सवलतीची व्याप्ती केवळ CSE म्हणजेच सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन 2021. ठीक आहे, काय बरं, सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन 2021 ओके पुरतीच मर्यादित असून ती त्याच उमेदवाराला देण्यात येईल की ज्यांनी 2020मध्ये अखेरचा प्रयत्न केला आणि ज्यांची वयोमर्यादा ओलांडलेली नाही. ठीक आहे, 32ची वयोमर्यादा आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. मग ज्यांनी 2020मध्ये, आता कसं आहे माहिती आहे का की UPSCच्या अंतर्गत तुम्ही 6 अटेम्प्ट देऊ शकता जे ओपनमधनं बिलॉंग करतात ते. ठीक आहे, बाकी SC STसाठी त्यांचा अनुसार म्हणजे कास्ट अनुसार त्यांना वाढवून दिले जातात अटेम्प्ट्स वगैरे. ठीक आहे, आपण ओपनची गोष्ट करतो आहे. तर ओपनसाठी तुमची मॅक्झिमम जे एज आहे ते किती असली पाहिजे, 32 असली पाहिजे. ठीक आहे, 32वरती तुमची एज गेली का तुम्ही UPSC देऊ शकत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय म्हणजे तर 6 अटेम्प्ट असतात. आता समजा एखाद्याची वय 28 वर्ष आहे. ठीक आहे, आणि त्यांचे 6 अटेम्प्ट कंप्लीट झालेले आहेत. आता त्याचं वय आहे की तो देऊ शकतो पण तो अटेम्प्ट संपले आहेत. ठीक आहे, मग अशा केसमध्ये एक एक्स्ट्रा अटेम्प्ट दिला जाणार आहे. ओके, आणि तो अटेम्प्ट भेटणार आहे तो म्हणजे CSE 2021च्या एक्झाममध्ये. ओके, तर ही जी सवलत आहे ते केवळ CSE 2021 पुरतीच मर्यादित आहे व त्याच उमेदवाराला देण्यात येईल की ज्यांनी 2020मध्ये अखेरचा प्रयत्न केला आणि ज्यांनी वयोमर्यादा ओलांडलेली नाही. ठीक आहे, जे उमेदवार अखेरचा प्रयत्न असतानाही परीक्षेला बसले नाहीत किंवा या परीक्षेला बसण्यासाठी जी वयोमर्यादा असते, विविध वर्गांसाठी विविध आहेत, तर ती ज्या उमेदवारांनी ओलांडलेली असेल अन्यथा अथवा अन्य कोणत्याही कारणावस्तव कोणत्याही उमेदवाराला परीक्षेला बसला नसेल अशा उमेदवाराला सवलत दिली जाणार नाही. ठीक आहे, अर्थातच काय तुम्ही परीक्षेला बसलेले असावे, तुमच्या शेवटचा अटेम्प्ट आहे असं. ठीक आहे, जर तुम्ही परीक्षेला बसलेले असणार तरच तुम्हाला या स्कीमचा लाभ भेटणार आहे. जर तुम्ही परीक्षेला बसलेलेच नाही आहेत तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही. ओके, तर आपण UPSCने काय आता नवीन एक स्कीम काढली होती त्याच्याविषयी बघून घेतला. पुढे बिहारमध्ये पोलीस अहवालातील नोंदीचा फटका, उत्तराखंडमध्ये समाज माध्यमांवर लक्ष, आंदोलन केल्यास ना कर्ज ना नोकरी. ठीक आहे, आता बघा सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे राईट टू प्रोटेस्ट. ठीक आहे, काय बरं, राईट टू प्रोटेस्ट जे आहे ते एका प्रकारे फंडामेंटल राईट आहे. ठीक आहे, आणि पीसफुल प्रोटेस्ट. काय बरं, पीसफुल प्रोटेस्ट. असं नाही की तुम्ही हत्यार वगैरे घेऊन जाणार आणि प्रोटेस्ट करणार नाही. पीसफुल प्रोटेस्ट जे आहे ते फंडामेंटल राईट्सचा भाग आहे. ओके, आता हे मी नाही सांगते, हे सांगितलं आहे सुप्रीम कोर्टने. ठीक आहे, तर लक्षात ठेवा 2012चा एक केस होता. ओके, काय होतं केसचं नाव तर रामलीला मैदान विरुद्ध होम सेक्रेटरी युनियन ऑफ इंडिया. ठीक आहे, हा केस होता आणि याचा अंतर्गत सुप्रीम कोर्टने सांगितलं होतं की प्रत्येक नागरिकाला हे प्रोटेस्ट करण्याचा अधिकार आहे. ठीक आहे, आणि तो त्याचा मूलभूत अधिकार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, त्यांनी असेंब्ली सांगितलं होतं. काय बरं, पीसफुल असेंब्ली. सॉरी मी प्रोटेस्ट बोललो असेल पण त्यांनी पीसफुल असेंब्ली सांगितलं आहे. ठीक आहे, प्रोटेस्ट नाही सांगितलं, पीसफुल असेंब्ली सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्ही एकत्र येऊन पीसफुली ठीक आहे सभा वगैरे घेऊ शकतात आणि हा तुमचा एक फंडामेंटल राईट आहे. लक्षात ठेवा, या जे काही केस आहे रामलीला मैदान वर्सेस होम सेक्रेटरी युनियन ऑफ इंडिया केस 2012 याचा अंतर्गत जजमेंट देताना सुप्रीम कोर्टने काय सांगितलं माहिती आहे का की कलम 19(1)(a) अंतर्गत तुमच्याकडे राईट टू एक्सप्रेशन आहे, ज्याला आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतो. ठीक आहे, आणि फ्रीडम ऑफ स्पीच आहे. राईट टू एक्सप्रेशन अँड फ्रीडम ऑफ स्पीच आहे. तसंच आर्टिकल 19(1)(b) अंतर्गत तुम्हाला पीसफुल असेंब्ली घ्यायची सुद्धा, ठीक आहे, पीसफुल असेंब्ली अर्थातच सभा घ्यायची सुद्धा अधिकार आहे आणि ते तुमचा फंडामेंटल राईट असणार आहे. ठीक आहे, परंतु मात्र कलम 19(2) अंतर्गत जे काही कारणं दिले गेले आहेत, जसे की भारताच्या सार्वभौमत्वावरती हानी होणे किंवा आपल्या एखाद्या संभाषणामुळे भारताच्या सार्वभौमत्वावरती जर कुठल्याही प्रकारचा हल्ला होत असेल, ठीक आहे, तर त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानलं जाणार नाही. किंवा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट झाला किंवा एखाद्या व्यक्तीचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे जर भारत आणि इतर देशामध्ये जे काही संबंध आहे त्याच्यावरती काही इम्पॅक्ट होत असेल तर त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानलं जाणार नाही. ठीक आहे, कालच्या लेक्चरमध्ये आपण हे सर्व डिस्कस केलं आहे आर्टिकल 19(2) विषयी. तर 19(2) अंतर्गत जे काही कारणं सांगण्यात आलेली आहे त्याच्या अंतर्गत राहून जर एखादं
एक्सप्रेशन आलं असेल तर त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानलं जाणार नाही. अर्थातच काय की मूलभूत अधिकार जे आहेत, ठीक आहे, ते क्वालिफायबल आहे, ॲब्सल्यूट नाही आहेत. ठीक आहे, काय सांगितलं मी की फंडामेंटल राईट्स जे आहेत, अर्थातच मूलभूत अधिकार जे आहेत ते ॲब्सल्यूट नाही आहे. ठीक आहे, ॲब्सल्यूट नाही आहे, ते काय आहे, ते क्वालिफायबल आहे. ओके, अर्थातच काय तर ते गुणात्मक आहेत. ओके, हे स्टेटमेंट लक्षात ठेवा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. फंडामेंटल राईट मूलभूत अधिकार हे ॲब्सल्यूट नाही आहे, तर ते गुणात्मक स्वरूपाचे आहेत. ओके, आणि केस लक्षात ठेवायचं आहे. आता मी हे सर्व तुम्हाला का सांगतो आहे, कारण सद्यस्थितीमध्ये जे बिहार गव्हर्नमेंट आहे, ठीक आहे, आणि उत्तराखंडची गव्हर्नमेंट आहे, त्यांनी काय सांगितलं की जर प्रोटेस्टमध्ये एखादा व्यक्ती सापडलेला असेल आणि त्याची जर नोंद झालेली असेल तर त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारे जे काही स्कीम्स असतात त्याचे बेनिफिट भेटणार नाही. इवन तुम्हाला बँकेतनं लोनसुद्धा घेता येणार नाही. ठीक आहे, आता जर तुम्ही अशा प्रकारे कुठलं म्हणजे हे जे काही प्रकरण आहे ना ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात आहे. ठीक आहे, अर्थातच तुम्ही काय सांगताय की कुठल्याही व्यक्तीने प्रोटेस्ट करू नये, कुठल्याही व्यक्तीने पीसफुल असेंब्ली करू नये. ठीक आहे, तर हे जे प्रकरण आहे ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि हे मी नाही सांगते, सुप्रीम कोर्टचा जजमेंट आहे. ठीक आहे, की प्रत्येक व्यक्तीला हे पीसफुल असेंब्लीचा अधिकार आहे. ओके, आणि लक्षात ठेवा पीसफुल, ठीक आहे, शांततामय, हा पीसफुल शब्द जे आहे ते व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे इथे. ठीक आहे, आणि त्यामुळे ही जी न्यूज आहे ती मी तुम्हाला इथे हायलाईट करून दाखवलेली आहे. ओके, अर्थात न्यूजमध्ये काहीच नव्हता, परंतु तुम्हाला हे कन्सेप्ट सांगायचं होता म्हणून मी हे न्यूज इथे कवर केली. त्यानंतर पुढची जे न्यूज आहेत ते आहेत, अच्छा अजून एक गोष्ट म्हणजे जे शाहीनबाग केस होता ना, ठीक आहे, शाहीनबाग केस आताच्या सद्यस्थितीमध्ये झाला होता की सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्टच्या विरोधात लोक प्रोटेस्ट करत बसली होती, तेव्हासुद्धा सुप्रीम कोर्टनी जजमेंट दिला होता बरं का, की असेंब्ली पीसफुल असेंब्ली करणे हे प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. ठीक आहे, आणि ते प्रोटेस्टसुद्धा करू शकतात जर त्यांना एखादी गोष्ट हे योग्य वाटत नसेल तर. ठीक आहे, निदर्शनं करणार नाही तर गव्हर्नमेंटला समजणार कसं की काय योग्य आणि काय अयोग्य आहे. गव्हर्नमेंट लोकांसाठी असते ना, मग लोकांनी स्वतःचे प्रश्न मांडले पाहिजे. तर कसे मांडणार, तर त्यासाठी पीसफुल असेंब्ली किंवा प्रोटेस्ट हा एक प्रकार असू शकतो. ओके, आता पुढची जे न्यूज आहेत ते आपण बघून घेऊ. तर विज्ञान दिनी इस्रोकडून स्टार्टअप कंपनीचा उपग्रह अवकाशात जाणार आहे. ठीक आहे, जाणार आहे का बरं, कारण 28 फेब्रुवारी हा जो दिवस असतो तो काय असतो, तर तो आपण विज्ञान दिन म्हणून साजरा करतो. ठीक आहे, तर यंदाच्या वर्षातील पहिली अवकाश मोहीम म्हणून भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रो विज्ञान दिनी 28 फेब्रुवारीला ब्राझीलचा ॲमेझोनिया-1 व भारताचे 3 उपग्रह सोडणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा विज्ञान दिन कधी असतो, तर ते 28 फेब्रुवारीला असतो. ठीक आहे, आणि आपण कुठला उपग्रह लॉन्च करणार आहोत, तर त्याचं नाव आहे ॲमेझोनिया-1. ठीक आहे, आणि त्याच्या जोडी भारताचे 3 उपग्रह असणार आहेत जे भारतीय स्टार्टअप कंपनीने बनवलेले आहेत. ठीक आहे, ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक C-51. ठीक आहे, वाहनाचं नाव काय आहे, तर ते आहे C-51. ओके, तर पोलार सॅटेलाईट लॉन्च व्हेकल C-51 हा त्याचं पूर्ण नाव आहे. ओके, जे लॉन्च व्हेकल आहे ते रॉकेट ज्याला आपण म्हणतो ते. आता ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक C-51 च्या मदतीने चेन्नईपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रक्षेपण तळावरून हे उपग्रह सोडण्यात येणार आहेत. सकाळी 10:24 त्याचे उडान होणार आहे. ॲमेझोनिया हा पहिला पृथ्वी निरीक्षण उपग्रह असून तो ब्राझीलने तयार केलेला आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट स्टेटमेंट. काय बरं, ॲमेझोनिया हा पहिला पृथ्वी निरीक्षण उपग्रह असून तो ब्राझीलने तयार केलेला आहे. ठीक आहे, डायरेक्ट स्टेटमेंट विचारतील हा तुम्हाला आयोगाच्या परीक्षेमध्ये, मग आपल्याला हे लक्षात असलं पाहिजे. आनंद व सतीश धवन तसेच युनिटीसॅट हे उपग्रह समवेत सोडले जाणार आहे. ठीक आहे, आपण बघितलं ना भारताचे 3 उपग्रह कुठले कुठले आहेत, तर ते आनंद, दुसरा सतीश धवन आणि तिसरा म्हणजे युनिटीसॅट. ओके, आनंद हा उपग्रह पिक्सेल या स्टार्टअप म्हणजेच नवउद्योगाचा असून सतीश धवन उपग्रह चेन्नईच्या स्पेस किड्स इंडिया या संस्थेने तयार केलेला आहे. युनिटीसॅट उपग्रह 3 उपग्रहांचे मिश्रण असून त्याची रचना JPR इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी श्री पेरुंबदूर, GH रसायनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर, श्री शक्ती इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कोइंबतूर यांनी केलेली आहे. ठीक आहे,
कॉलेजेसचे नाव लक्षात नाही राहिले तरी ठीक आहे, परंतु कुठले 3 आपण उपग्रह सोडणार आहे ते लक्षात ठेवा. आनंद, सतीश धवन आणि युनिटीसॅट. ठीक आहे. आणि त्याच्याच जोडीला महत्त्वाचं म्हणजे ॲमेझॉनिया. ओके. ॲमेझॉनिया हा पहिला पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे ज्याला ब्राझीलने विकसित केलेला आहे. ठीक आहे. तर हे आपण थोडीशी माहिती स्पेस टेक्नॉलॉजीविषयी घेतली. पुढे बघूया अजून काही न्यूज आहे. अच्छा, पुढची न्यूज आहे इथे आहे ती एक बुकबद्दल. ठीक आहे. लक्षात ठेवा बुकचं नाव काय आहे, द डिस्कम्फर्ट ऑफ इव्हनिंग. आणि याची लेखिका कोण आहे तर ती आहे मरिक रिजनेवेल्द. ठीक आहे. लक्षात ठेवा बुकचं नाव काय आहे, द डिस्कम्फर्ट ऑफ इव्हनिंग. लेखिका आहे मरिक रिजनेवेल्द. आता लक्षात घ्या की ही पुस्तक काय एवढी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. द डिस्कम्फर्ट ऑफ द इव्हनिंग हा जे पुस्तक आहे याची जी लेखिका आहेत त्यांचं पूर्ण नाव आहे मॅरिके लुकास रिजनेवेल्द. ठीक आहे. आपण त्यांना शॉर्टमध्ये म्हणू मॅरिके लुकास. ठीक आहे. आता मॅरिक लुकास जे आहेत किंवा मॅरिके लुकास तुम्ही दोन्ही म्हणू शकतात. ओके. आता मॅरिक लुकास जे आहेत ते नेदरलँडचे आहे. सर्वात पहिले तर लक्षात घ्या ती कुठची आहेत तर ते नेदरलँडचे आहे. ओके. आणि हे पुस्तक का महत्त्वाचं आहे कारण द डिस्कम्फर्ट ऑफ इव्हनिंग जे आहे ते यंदाचा मॅन बुकर इंटरनॅशनल प्राईज जे असते. ठीक आहे, ते या पुस्तकाला देण्यात आलेलं आहे. मॅन बुकर इंटरनॅशनल प्राईज जे आहे ते यंदाचा द डिस्कम्फर्ट ऑफ इव्हनिंग या पुस्तकाला देण्यात आलेलं आहे. आणि हा पुस्तक जे आहे त्याला मरिक रिजनेवेल्द यांनी लिहिलेलं आहे. ओके. आणि ते नेदरलँड या देशाचे आहेत. ठीक आहे. अर्थातच काय तर ते डच आहेत एक. ठीक आहे. नेदरलँडमध्ये राहणाऱ्या लोकांना आपण काय म्हणतो बरं तर त्यांना आपण डच म्हणतो. ठीक आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर त्यांचं वय आहे फक्त 29 वर्ष. किती वय आहे त्यांचं 29 वर्ष. आणि 29 वर्षामध्ये मॅन बुकर इंटरनॅशनल प्राईज जिंकणारे ते सर्वात तरुण आहेत. ठीक आहे. सर्वात तरुण आहेत ते की वयाचं फक्त 29व्या वर्षी त्यांनी मॅन बुकर इंटरनॅशनल प्राईज हा जिंकलेला आहे. ओके. आता थोडीशी माहिती आपण मॅन बुकर इंटरनॅशनल प्राईजविषयी सुद्धा बघूया. लक्षात घ्या मॅन बुकर इंटरनॅशनल प्राईज जे आहे त्याची स्थापना 2004मध्ये करण्यात आली होती. ठीक आहे. आणि असं गरजेचं नाही आहे की लिहिलेली जे पुस्तक आहे ते इंग्रजी किंवा इंग्लिश या लँग्वेजमध्ये पाहिजे. ठीक आहे. इतर लँग्वेजमध्ये असेल तरी चालेल, मात्र त्याचं ट्रान्सलेशन हा इंग्लिशमध्ये अवेलेबल पाहिजे. ठीक आहे. बुकची जी ओरिजिनल कॉपी आहे ते कुठल्याही लँग्वेजमध्ये असेल तर चालेल. ठीक आहे. तर हे आपण माहिती घेतली कशाविषयी तर मॅन बुकर इंटरनॅशनल प्राईजविषयी. आता इथेच मी तुम्हाला अजून एक इंटरनॅशनल प्राईजविषयी माहिती देऊ इच्छितो. सध्या आपण काय बघितलं मॅन बुकर इंटरनॅशनल प्राईज. आता दुसरा जो आपण प्राईज बघणार आहोत ते आहेत मॅन बुकर प्राईज. ठीक आहे. दोन्ही वेगवेगळे आहेत बरं का. मॅन बुकर प्राईज हा दुसरा आहे. आता मॅन बुकर प्राईजची स्थापना जी आहे ते 1968मध्ये झाली होती. ठीक आहे. कधी झाली होती 1968मध्ये. ओके. आणि याच्यामध्ये असं एक क्रायटेरिया आहे की जी काही पुस्तकाला हा अवॉर्ड देईल ते पुस्तक फक्त आणि फक्त इंग्लिश या लँग्वेजमध्ये असलं पाहिजे. ठीक आहे. इतर लँग्वेजमध्ये चालणार नाही. ओके. आणि यंदाचा जो मॅन बुकर प्राईज आहे तो देण्यात आलेला आहे डगलस स्टुअर्ट. कोणाला बरं डगलस स्टुअर्ट. ठीक आहे. आता डगलस स्टुअर्टची पुस्तक आहे तिचं नाव आहे शगी बॅन. काय बरं शगी बॅन. ठीक आहे. तर लक्षात ठेवा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. काय बरं तर मॅन बुकर प्राईज जी आहे ते डगलस स्टुअर्ट यांना शगी बॅन या पुस्तकासाठी देण्यात आलेलं आहे. आणि मॅन बुकर इंटरनॅशनल प्राईज जी आहे ते मॅरिक रिजनेवेल्दला ठीक आहे किंवा मॅरिक लुकासला द डिस्कम्फर्ट ऑफ इव्हनिंग याच्यासाठी देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. मॅरिक लुकास रिजनेवेल्द. ओके. तर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आपण तिथे कवर करून घेतलेला आहे. हे बघा मॅरिक रिजनेवेल्दचा हा फोटो आहे. ठीक आहे. पुढे बघूया अजून काही न्यूज आहे का. पुढची जे न्यूज आहे ते आहे रोखे बाजाराला सर्वसमावेशी वळण
छोट्या गुंतवणूकदारांना थेट जी-सॅक खरेदीची मुभा. ठीक आहे. आता सर्वात पहिले तर आपण बघून घेऊ की जी-सॅक काय असते. जी-सॅक अर्थातच गव्हर्नमेंट सिक्युरिटी. ठीक आहे. जी-सॅक म्हणजे काय, तर जी-सॅक म्हणजे गव्हर्नमेंट सिक्युरिटी. ठीक आहे. जी-सॅक म्हणजे गव्हर्नमेंट सिक्युरिटी. आता गव्हर्नमेंट सिक्युरिटी काय असते, तर गव्हर्नमेंट सिक्युरिटी म्हणजे एखादं ट्रेडेबल इन्स्ट्रुमेंट असते. ठीक आहे. जसे आपण शेअर मार्केटमध्ये कसे ट्रेड करतो बॉन्ड्समध्ये. ठीक आहे. तसंच जी सिक्युरिटी जी असते त्याला गव्हर्नमेंट सिक्युरिटी असतात, ते सुद्धा एक बॉन्ड असतात. ठीक आहे. आणि ते ट्रेडेबल असतात. अर्थातच काय, तुम्ही कोणाला ते विकू शकतात करणं. सद्यस्थितीमध्ये काय असते, गव्हर्नमेंट सिक्युरिटी जी असते ते गव्हर्नमेंट हे कंपनीजना विकते किंवा बँक्सना विकते. ठीक आहे. बँक्स सांगितलेलं बरं असणार आहे, कारण जे काही व्यवहार होतात ठीक आहे ते बँक्सच्या जोडीलाच होतात. आता हे पहिल्यांदा ओपन करण्यात आलेलं आहे कॉमन पर्सनसाठी सुद्धा जी-सॅक. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, जी-सॅक काय आहे, गव्हर्नमेंट सिक्युरिटी आहे. अर्थातच काय, तर ते एक ट्रेडेबल इन्स्ट्रुमेंट आहे. ठीक आहे. आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटी जी आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट दोन्ही इश्यू करू शकतात. ठीक आहे. काय सांगितलं मी, की जी-सॅक जे आहे त्याला सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट दोन्ही इश्यू करू शकतात. ओके. आता याचे वैशिष्ट्य काय आहे. ठीक आहे. आता लक्षात ठेवा की गव्हर्नमेंट सिक्युरिटी जे आहे ते 2 टाईपचे असतात. ओके. सर्वात पहिला कुठला असतो, त्याला आपण म्हणतो शॉर्ट टर्म सिक्युरिटीज, आणि दुसरा जे असतो त्याला आपण म्हणतो लाँग टर्म सिक्युरिटी. ओके. शॉर्ट टर्म सिक्युरिटी अर्थातच काय, तर त्याची जे मॅच्युरिटी पिरियड असते ठीक आहे ते 1 वर्षापेक्षा कमी असते. आणि लाँग टर्म जे सिक्युरिटीज असतात ठीक आहे त्यांचा जो मॅच्युरिटी पिरियड असतो तो 1 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असतो. आता शॉर्ट टर्म गव्हर्नमेंट सिक्युरिटी जे असतात त्याच्या अंतर्गत ट्रेजरी बिल हे येतात. ओके. आणि लाँग टर्म जे असतात त्याच्या अंतर्गत गव्हर्नमेंट बॉन्ड आणि डेटेड सिक्युरिटीचा समावेश होतो. ओके. आणि हे एक डेप्ट इन्स्ट्रुमेंट आहे बरं का. काय आहे, डेप्ट इन्स्ट्रुमेंट. ओके. अर्थातच काय, तर याच्यावरती जे व्याज असतो ते मग गव्हर्नमेंटला अदा करावा लागतो. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढे सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे त्याच्याकडे ऑथॉरिटी आहे की ते ट्रेजरी बिल आणि बॉन्ड्स हे दोघंही इश्यू करू शकतात. ठीक आहे. बॉन्ड्सला आपण डेटेड सिक्युरिटीसुद्धा म्हणतो. अर्थातच काय, त्याच्यावरती एक तारीख असते की त्यानंतर तो मॅच्युरिटी होईल आणि तुम्हाला ते परत करावे लागेल त्यांना. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे ते ट्रेजरी बिल आणि बॉन्ड्स दोन्ही इश्यू करतो, परंतु स्टेट गव्हर्नमेंट हा ट्रेजरी बिल इश्यू करू शकत नाही. ठीक आहे. काय बरोबर म्हटलं मी, स्टेट गव्हर्नमेंट ट्रेजरी बिल इश्यू करत नाही, हे लक्षात ठेवा. स्टेट गव्हर्नमेंट फक्त आणि फक्त डेटेड सिक्युरिटी आणि बॉन्ड्स हेच इश्यू करतात, आणि त्यालाच आपण स्टेट डेव्हलपमेंट लोनसुद्धा म्हणतो. ठीक आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का, की गव्हर्नमेंट सिक्युरिटी जे असतात ठीक आहे, गव्हर्नमेंट सिक्युरिटी जे असतात हे खूपच सेफेस्ट मानले जातात. ठीक आहे. खूप सेफ असतात. याला डिफॉल्ट होण्याचे चान्सेस एकदम कमी असतात. ठीक आहे. काय बरं, डिफॉल्टचे चान्सेस जे असतात ते व्हेरी नेग्लिजिबल असतात. ओके. आणि त्यालाच आपण काय म्हणतो माहिती आहे का, म्हणूनच रिस्क फ्री गिल्ट एज इन्स्ट्रुमेंटसुद्धा म्हटलं जातं. का बरं, कारण फेलियरचे चान्सेस नाही ना, खूपच कमी आहे, आणि म्हणून त्याला काय म्हटलं जातं, रिस्क फ्री गिल्ट एज इन्स्ट्रुमेंट्स. ओके. आता फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट जे असतं ज्याला आपण FPI म्हणतो. ठीक आहे. 10% कमी जे काही इन्व्हेस्टमेंट येते बाहेरच्या देशामधनं त्याला आपण FPI म्हणतो. ठीक आहे. FDI 10% कमी असेल तर त्याला FPI म्हणू, म्हणजेच फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट. तर ते जी-सॅकसाठी अलाव केलं गेलेलं आहे. ठीक आहे. जी-सॅकमध्ये FPI अलाव आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता जी-सॅक वॉलेटाईल का असते. ठीक आहे. तर काही फॅक्टर्स आहेत की ज्याच्यामुळे सेकंडरी मार्केटमध्ये आपल्याला जी-सॅकमध्ये फ्लक्च्युएशन्स बघायला मिळतात. ठीक आहे. कारण कुठले तेवढे फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे. सर्वात पहिलं कारण आहे ते आहे डिमांड अँड सप्लाय. ठीक आहे. डिमांड अँड सप्लाय जे असतात गव्हर्नमेंट सिक्युरिटीचा, त्याच्यामुळे आपल्याला सेकंडरी मार्केटमध्ये फ्लक्च्युएशन्स बघायला भेटतात. ठीक आहे. सेकंडरी मार्केट म्हणजे ट्रेड मार्केट, जिथे आपण ट्रेड करतो ना त्या मार्केटमध्ये. सेकंड जे आहे ते आहे चेंज इन इंटरेस्ट रेट. ठीक आहे. जे काही व्याजदर आहे त्याच्यामध्ये चेंज झाले, किंवा मायक्रो इकॉनॉमिक फॅक्टर जसे की लिक्विडिटी आणि इन्फ्लेशन. ठीक आहे. चलनवाढ वगैरे झाली तर त्याच्यामुळे आपल्याला ते चेंजेस बघायला भेटू शकते. तिसरं म्हणजे मनी, फॉरेन एक्सचेंज, क्रेडिट अँड कॅपिटल मार्केट, याच्यामध्ये जर कुठल्याही प्रकारचे चेंजेस आले तर त्याचे इम्पॅक्टसुद्धा हा जी-सॅकवरती होते. ठीक आहे. तसंच इंटरनॅशनल बॉन्ड मार्केट आणि स्पेसिफिकली US ट्रेझररी. ठीक आहे.
म्हणजे युनायटेड स्टेट्सची जे काही ट्रेझररी आहे त्याच्यामध्ये जर आपल्याला वरखाली बघायला भेटलं तर त्याचं डायरेक्ट इम्पॅक्ट जे आहे ते गव्हर्नमेंट सिक्युरिटीवर होते. कारण US ट्रेझरीचं डायरेक्ट इम्पॅक्ट जे आहे अर्थातच डॉलर्सचं डायरेक्ट इम्पॅक्ट जे आहे ते रुपीवरती होतं, बरोबर. आणि त्यामुळे US ट्रेझरीचं काही इम्पॅक्ट असेल तर ते डायरेक्टली आपल्याला गव्हर्नमेंट सिक्युरिटीवरती बघायला भेटतो. ठीक आहे. तसंच RBIचे पॉलिसीज जसं की रेपो रेट, कॅश रिझर्व्ह रेशो आणि ओपन मार्केट ऑपरेशन्स, तर याचा इम्पॅक्टसुद्धा आपल्याला हे गव्हर्नमेंट सिक्युरिटीवरती बघायला भेटतो. आणि हे सर्व जे काही फॅक्टर्स आपण आता बघितले ते नॉर्मली आणि लगभग म्हणजे नॉर्मली ते चेंज होत राहतात. ठीक आहे. आणि त्यामुळे काय होतं तर गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये आपल्याला व्हॉलटालिटी बघायला भेटते. ठीक आहे. व्हॉलटालिटी म्हणजे काय तर वर खाली आपल्याला त्याचा भाव वर कम म्हणजे चढताना किंवा कमी होताना नॉर्मली बघायला भेटतं. ओके, याला म्हणतो आपण व्हॉलटालिटी. ओके, चला मग पुढचे न्यूज आहे का नाही. तर आजचा न्यूज डिस्कशन एवढंच आहे. पण आपण आपलं जे पंचायती राज सुरू केला होता त्याचाच एक टप्पा पुढे जाऊया आणि आपण आज 73वी घटनादुरुस्तीविषयी थोडीशी माहिती घेऊया. ठीक आहे. कुठली घटनादुरुस्ती? 73वी. ओके, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे 73वी घटनादुरुस्ती आली कधी होती ते लक्षात ठेवा. तर 73वी घटनादुरुस्ती हे वर्ष 1992मध्ये पारित करण्यात आली होती. कधी बरं? 1992मध्ये. ठीक आहे. आता 73वी घटनादुरुस्तीच्या माध्यमातून आपण घटनेमध्ये नवीन भाग 9 याला समाविष्ट केला आणि त्याला शीर्षक दिला पंचायती. ओके, आणि भाग 9चा अंतर्गत आपण कलम 243 ते 243O याचा समावेश करून घेतला. ठीक आहे. आर्टिकल 243 ते 243O एवढ्या आर्टिकल्सचा समावेश जे आहे ते आपण या भाग 9मध्ये केला. ठीक आहे. आता 73वी घटनादुरुस्तीच्या माध्यमातूनच आपण एक नवी अनुसूचीसुद्धा आपला संविधानामध्ये ॲड केली आणि ती अनुसूची होती 11वी अनुसूची. ठीक आहे. आणि ज्याच्या अंतर्गत आपण पंचायती राज या संस्थांची स्थापना केली आणि त्याच्या अंतर्गत आपण 29 कार्याबाबत माहिती घेतली किंवा माहिती ठेवली. ठीक आहे. अर्थातच काय तर पंचायती राज याच्याशी रिलेटेड जे 29 कार्यात्मक बाबी आहेत ते आपण 11व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केलेले आहे. ओके. आता या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून आपण काय करून घेतलं तर आपण प्रातिनिधिक लोकशाहीचे रूपांतर हे सहभागात्मक लोकशाहीमध्ये केले. काय बरं? प्रातिनिधिक लोकशाहीचे रूपांतर आपण सहभागात्मक लोकशाहीमध्ये केले. ओके. तसंच आपलं जे DPSP आहे ज्याला आपण डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी म्हणतो म्हणजे राज्यासाठीचे मार्गदर्शक तत्त्वे. ठीक आहे. याच्या अंतर्गत जे कलम 40 आहे त्याला आपण व्यावहारिक आकार प्रदान केला. ठीक आहे. 73वी घटनादुरुस्तीच्या माध्यमातून. का बरं असं? कारण कलम 40च्या अंतर्गत लिहिण्यात आलेलं आहे की राज्यसंस्था ही ग्रामपंचायती संघटित करण्यासाठी उपाययोजना करेल व त्यांना स्वराज्याचे मूल घटक म्हणून कार्य करण्यास समर्थ करण्यासाठी आवश्यक असतील असे अधिकार व प्राधिकार बहाल करेल. ठीक आहे. तर आपण 73वी घटनादुरुस्तीच्या माध्यमातून काय केलं तर पंचायती राजला बळकट करण्यासाठीचे प्रोव्हिजन्स केले. ठीक आहे. आणि त्यामुळे आपण म्हणू शकतो की 73व्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून आपण जे कलम 40 आहे त्याला आकार देण्याचं काम केलं. ठीक आहे. तसंच या कायद्याच्या माध्यमातूनच आपण पंचायत राज यांना घटनात्मक दर्जा प्रदान केला. आतापासून काय झालं पंचायती राज जे आहेत ते संविधानाचे एक भाग म्हणून त्यांना आपण संविधानामध्ये जागा दिली. ठीक आहे. आणि ते आता मूलभूत संरचनेचा भाग झालेला आहे. ठीक आहे. आता मूलभूत संरचना हे जे आहे ते संकल्पना जी आहे ते आपण केशवानंद भारती केस ठीक आहे 1973च्या माध्यमातून घेतलेली ही गोष्ट लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. आणि मला वाटतं पण लास्ट इयरचा प्रिलिम्समध्ये हा प्रश्न होता की मूलभूत संकल्पना ज्याला आपण बेसिक स्ट्रक्चर म्हणतो. ठीक आहे. बेसिक स्ट्रक्चर हा जो तत्व आहे तो आपण कुठला केसमधनं आपण घेतलेला आहे करणं. ठीक आहे. किंवा याच्याशी रिलेटेड केस कुठला होता तर ते होता केशवानंद भारती केस. पुढे या कायद्यामुळे राज्य सरकारांवर कायद्यातील तरतुदींच्या अनुषंगाने नवीन पंचायत राज व्यवस्था निर्माण करण्याचे घटनात्मक बंधन निर्माण झाले आहे. ठीक आहे. अर्थातच काय की प्रत्येक राज्याला पंचायती राज निर्माण करावीच लागणार. का बरं? कारण 73वी घटनादुरुस्तीच्या माध्यमातून असे आपण संविधानामध्ये नमूद केलेलं आहे. आणि त्यामुळे आता पंचायत निर्मिती करणे व त्याचा नियमित निवडणुका घेणे हे राज्य सरकारचा मर्जीवर अवलंबून राहिलेले नाही. ठीक आहे. आता ही घटनात्मक गोष्ट आहे आणि तुम्हाला करणे हे गरजेचं आहे. ठीक आहे. तसंच या कायद्याच्या तरतुदीचे 2 गट केले गेले आहेत. सर्वात पहिला आहे तो आहे अनिवार्य आणि दुसरा आहे तो आहे इच्छुक. ओके. आता अनिवार्य म्हणजे मॅन्डेटरी म्हणजे तुम्हाला करावंच लागेल. तर या तरतुदीचं अंतर्गत जे काही प्रोव्हिजन्स आहेत ते बंधनकारक असतात.
आणि त्याचा दुसरा जो भाग आहे तो आहे इच्छुक तरतुदी. ठीक आहे, इच्छुक तरतुदीच्या अंतर्गत काय आहे तर राज्यांच्या मर्जीवरती अवलंबून असतं की त्यांना करायचं तर ते करू शकतात. ओके, आता ऐच्छिक तरतुदींमुळे राज्यांना नवीन पंचायत राज व्यवस्था स्थापन करताना स्थानिक, भौगोलिक आणि राजकीय व प्रशासकीय व इतर घटक ध्यानात घेण्याच्या अधिकार प्राप्त झाले आहेत. ठीक आहे, त्यांना जे योग्य वाटेल ते प्रमाणे ते चेंजेस करू शकतात. परंतु पंचायती राज तुम्हाला ठेवायचे आहे. ओके, पंचायती राजच्या स्टेजेसमध्ये जर तुम्हाला काही चेंजेस वगैरे करायचे असेल तर ते तुम्ही करू शकतात, कारण प्रत्येक राज्याची जे काही भौगोलिक परिस्थिती आहे किंवा राजकीय व प्रशासकीय परिस्थिती आहे ते वेगवेगळी आहे. मग त्यांना ज्याप्रमाणे योग्य वाटेल त्याप्रमाणे ते त्याच्यामध्ये चेंजेस करू शकतात. ओके, आता कायद्याची प्रमुख वैशिष्ट्ये बघणार आहोत. बेसिकली याचा अंतर्गत आपण एक एक आर्टिकलला नीट डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, रिझन काय माहिती आहे का, तुम्हाला जोड्या लावामध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, की कलम 243A मध्ये काय दिलेलं आहे आणि त्याच्यासमोर एखादी तुम्हाला डेफिनेशन दिली गेली आहे. मग हे स्टेटमेंट योग्य आहे का, किंवा 3 इथे आर्टिकल दिले जातील आणि समोर सांगतील योग्य जोड्या लावा. ठीक आहे, तर अशा प्रकारे प्रश्न बनू शकतो. मग आता आपण 243 ते 243O इथेपर्यंत जे काही कलम आहेत त्यांना बघणार आहोत. आज आपण 4 ते 5 कलम बघणार, बाकी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये किंवा नेक्स्ट डिस्कशनमध्ये कव्हर करणार आहोत. ठीक आहे, सर्वात पहिला आणि महत्त्वाचा कलम आहे तो आहे कलम 243A किंवा 243A. याचा अंतर्गत ग्रामसभाला डिफाईन केला गेला आहे. अर्थातच काय तर ग्रामसभाची संज्ञा दिली गेली आहे. काय आहे ग्रामसभा, तर ग्राम पातळीवरील पंचायत क्षेत्रातील गावाचा मतदार यादीत ज्यांची नावे नोंदवण्यात आली आहेत अशा व्यक्तींचा मिळून बनलेला निकाय म्हणजे ग्रामसभा. काय बरं, ग्राम पातळीवरील पंचायत क्षेत्रातील गावाचा मतदार यादीमध्ये ज्यांची नावे नोंदवण्यात आली आहेत अशा व्यक्तींचा मिळून बनलेला निकाय म्हणजेच ग्रामसभा. ठीक आहे, आता ग्रामसभा ही देशातील प्रत्यक्ष लोकशाहीची एकमेव संस्था आहे. ठीक आहे, असे स्टेटमेंट्स देऊ शकतात का डायरेक्ट आयोग, लक्षात ठेवा. काय बरं, ग्रामसभा ही देशातील प्रत्यक्ष लोकशाहीची एकमेव संस्था आहे आणि ग्रामसभेला ग्राम पातळीवर राज्य विधानमंडळाने कायद्याने निश्चित केलेले अधिकार व कार्य प्रदान करण्यात येतात. ठीक आहे, ग्रामसभेचे कार्य काय काय असतील ते कोण प्रदान करते, तर राज्य विधानमंडळाकडे अधिकार आहेत की कुठले कार्य आहेत ते ग्रामसभेकडे सोपवायचे आहेत ते. ओके, दुसरं आहे कलम 243B. ठीक आहे, याचा अंतर्गत पंचायतीची स्थापनाविषयी माहिती दिली गेली आहे. ठीक आहे, कलम लक्षात ठेवा कुठली बरी, 243B. कशाविषयी माहिती आहे त्याच्या अंतर्गत, तर पंचायतीची स्थापनाविषयी. आता या कायद्याने प्रत्येक राज्यात त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची तरतूद आहे. या कायद्याद्वारे संपूर्ण देशात पंचायत राज व्यवस्थेची समरूपता साध्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र 20 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या राज्याला मधल्या पातळीवर पंचायत स्थापन करण्याची गरज नाही. ठीक आहे, लक्षात ठेवा का, हा प्रोव्हिजन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. काय बरं, की ज्यांच्याकडे किंवा ज्या राज्यामध्ये 20 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असेल तर त्या क्षेत्रामध्ये मधल्या पातळीवरती पंचायती जे आपलं स्थापन करण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, पंचायत समिती जी असते ना मधल्या पातळीवरती, ठीक आहे, वरती जिल्हा परिषद, खाली ग्रामसभा आणि मध्ये पंचायत समिती. तर मधल्या पातळीवरती जे पंचायत असते ते स्थापन करण्याची गरज नाही जर पॉप्युलेशन हे 20 लाखापेक्षा कमी असेल तर. ठीक आहे, कुठे सांगण्यात आलेलं आहे, कलम 243B पंचायती स्थापन याचा अंतर्गत. तिसरी जे कलम आहे व्हेरी इम्पॉर्टंट, पंचायतीची रचना. ठीक आहे, कशामध्ये देण्यात आलेली आहे, कलम 243Cचा अंतर्गत. ठीक आहे, आर्टिकल 243Cचा अंतर्गत पंचायतीची रचनाविषयी माहिती देण्यात आलेली आहे. ठीक आहे, काय माहिती आहे बघून घेऊया आपण. 3ही पातळ्यावरील पंचायतीमधील जागा त्या पंचायत क्षेत्रातील प्रादेशिक मतदारसंघातून प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे भरल्या जातील. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. काय बरं, की जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामसभा 3ही पातळीवरती, ठीक आहे, जे काय म्हणतात त्याला, 3ही पातळीवरती इलेक्शन्स कंडक्ट होणार. ठीक आहे, अर्थातच काय तर प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे हे 3ही पातळीवरती जे काही जागा आहेत त्यांना भरली जाणार. ठीक आहे, डिरेक्ट इलेक्शन वर्ड चांगला वाटतो जरा, डिरेक्ट इलेक्शन. ठीक आहे, तर 3ही पातळीवरती जे काही सभासद वगैरे असतील ते डिरेक्ट इलेक्शनच्या माध्यमातून निवडून दिले जातील. ओके, आता महत्त्वाचं लक्षात घ्या,
की मधल्या व जिल्हा पातळीवरील पंचायतीचे अध्यक्ष तिच्या सदस्यांमधून व त्यांच्याकडून निवडून देण्यात येईल, तर ग्राम पातळीवरील पंचायतीचे अध्यक्ष राज्य विधानमंडळाचा कायद्याचा तरतूद केल्याप्रमाणे निवडला जाईल. अर्थातच काय, तर जिल्हा परिषदमध्ये जे काही निवडून आलेली व्यक्ती आहे ते स्वतःमधूनच एकाची निवडणूक हे अध्यक्ष म्हणून करतील. ठीक आहे. तसंच पंचायती समितीमध्ये जे काही लोक निवडून आलेली आहे ते स्वतःचपैकी एकाची निवडणूक हे अध्यक्ष म्हणून करतील. ठीक आहे. परंतु ग्रामसभेमध्ये सरपंच कोण बनणार, ठीक आहे, आणि सरपंच बनण्यासाठी कुठली पद्धत आपल्याला राबवायची आहे. अर्थातच निवडून आलेली व्यक्ती स्वतःमधून एकाची सरपंच म्हणून निवड करतील किंवा सरपंचसाठी सुद्धा प्रत्यक्ष निवडणुका घ्यायचे की नाही, ठीक आहे, हे ठरवायचा अधिकार जे आहे ते कोणाकडे आहे, तर ते राज्य विधानमंडळाकडे आहे. आता हे मी काय सांगतोय ते मी तुम्हाला सांगतो. मध्यंतरी म्हणजे रिसेंटमध्ये, ठीक आहे, रिसेंटमध्ये काय केलं माहिती आहे का, रिसेंटमध्ये सरपंच जे निवडणुके होते जे आधी प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीच्या माध्यमातून होत होते त्याला संपुष्टात आणण्यात आले. ठीक आहे. आता सरपंचाची निवड जी आहे ते ग्रामसभेमधून निवडून आलेली लोक स्वतःपैकीच एकाची नेमणूक हे सरपंच म्हणून करतील. ठीक आहे. आधीसुद्धा हाच प्रोव्हिजन होता, परंतु मध्यंतरी चेंज करण्यात आला होता आणि सरपंचासाठी प्रत्यक्ष निवडणुका घेतले जात होते. परंतु आता राज्य विधिमंडळाने ही प्रोसेस जी आहे त्याला चेंज केली आहे आणि सरपंचाची निवडणूक जी आहे ते आता जे ग्रामसभेचे सदस्य आहे ते स्वतःमधूनच करतील. ठीक आहे. जे ग्रामसभेने निवडून आलेले सदस्य आहे ते स्वतःपैकीच एकाची नेमणूक हे सरपंच म्हणून करणार आहेत. ठीक आहे. तर जे सरपंच निवडण्याचा जो अधिकार आहे किंवा कशा प्रकारे निवडता येईल हे ठरवण्याचा जे अधिकार आहे ते राज्य विधानमंडळाकडे आहे. ठीक आहे. हे इम्पॉर्टंट आहे. आता राज्य विधानमंडळ कायद्याद्वारे पुढील प्रतिनिधित्व देण्यासाठी तरतूद करू शकते. ठीक आहे. कुठले आता बेसिकली आपण इथे रिझर्वेशन विषयी थोडंसं बघणार आहोत. तर ग्रामपंचायतीचे अध्यक्षांना मधल्या पातळीवर पंचायतीमध्ये प्रतिनिधित्व देण्यात येईल. ठीक आहे. काय बरं की ग्रामपंचायतीचे जे अध्यक्ष आहेत, ठीक आहे, त्यांना मधल्या पातळीवरील पंचायतीमध्ये प्रतिनिधित्व देण्यात येईल. अर्थातच काय, तर जे सरपंच असतात त्यांना पंचायत समितीमध्ये हे प्रतिनिधित्व देण्यात येईल. दुसरं, मधल्या पातळीवरील पंचायतीच्या जे अध्यक्षांना जिल्हा पातळीवरील पंचायतीमध्ये प्रतिनिधित्व देण्यात येणार आहे. अर्थातच काय, तर पंचायत समितीचे जे अध्यक्ष असतात ते जिल्हा परिषदमध्ये स्वतः प्रतिनिधित्व करू शकतात. ठीक आहे. अध्यक्ष फक्त प्रतिनिधित्व करणार, बाकी जे सभासद आहेत ते नाही. मधल्या व जिल्हा पातळीवरील पंचायतीमध्ये त्या क्षेत्रातील लोकसभा व विधानसभा सदस्यांना प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. काय बरं, मधल्या व जिल्हा पातळीवरील, मधल्या म्हणजे काय पंचायत समिती आणि जिल्हा पातळीवरील जिल्हा परिषद. ठीक आहे. तर इतरचे जे काही म्हणजे या क्षेत्रातील जे काही लोकसभा आणि विधानसभा सदस्य आहे त्यांना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आपल्याला काय देण्यात आलेलं आहे तर प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तसंच मधल्या व जिल्हा पातळीवरील पंचायतीमध्ये त्या क्षेत्रातील राज्यसभा व विधान परिषद सदस्यांना सुद्धा प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट आहे का. आणि हे सर्व प्रोव्हिजन्स जे आहेत ते कलम 243C अंतर्गत आहे, ज्याच्या अंतर्गत पंचायतीची रचना दर्शवण्यात आलेली आहे. ठीक आहे. पुढचं महत्त्वाचं म्हणजे कलम 243D, याच्या अंतर्गत जागाचे आरक्षणविषयी माहिती देण्यात आलेली आहे. ठीक आहे. आता काय आरक्षणविषयी माहिती देण्यात आली ते आपण बघून घेऊ. तर प्रत्येक पंचायतीमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी जागा रोखून ठेवल्या जातील. ठीक आहे. आणि या जागांचे जे काही प्रमाण आहे ते त्या पंचायत क्षेत्रातील लोकसंख्येच्या प्रमाणानुसार असतील. ठीक आहे. परंतु वरील जागेंपैकी म्हणजे जे 100 जागा असतील, ठीक आहे, वरील जागेपैकी आपल्याला 1/3 जागा जी आहे ते अनुसूचित जाती आणि जमातींच्या महिलेसाठी आरक्षित ठेवायचे आहेत. ठीक आहे. काय बरं की राखीव जागेंपैकी 1/3 जागा आहेत ते अनुसूचित जाती व जमातीच्या महिलांसाठी आरक्षित ठेवायचे आहेत. ओके. आणि प्रत्येक पंचायतीमध्ये एकूण निर्वाचित जागांपैकी किमान 1/3 जागा महिलांसाठी राखून ठेवल्या जातात. या राखीव जागांचे वाटप विविध मतदारसंघामध्ये आळीपाळीने करण्यात येईल. आता एक्झाम्पल काय आहे माहिती आहे का, समजा ABCD असं मतदारसंघ आहे. ठीक आहे. समजा पहिल्या वर्षामध्ये म्हणजे पहिल्या निवडणुकीमध्ये ही जी जागा होती ते महिलांसाठी रिझर्व होती, तर दुसरं जेव्हा इलेक्शन होईल तेव्हा B रिझर्व करण्यात येईल, तिसरी जेव्हा इलेक्शन येईल तेव्हा C रिझर्व करण्यात येतील. ठीक आहे. म्हणजे 4पैकी फक्त एक जागा जी आहे त्याला रिझर्व करण्यात येईल.
4 पैकी किंवा 1/3 जागा हे योग्य वाटेल. ठीक आहे, म्हणजे 3 पैकी 1 जागा जी आहेत आपण रिझर्व ठेवणार आहोत. परंतु दरवर्षी एक जे संघ आहेत किंवा एक जे क्षेत्र आहे तिकडची जागा हे रिझर्व ठेवली जाणार नाही. ठीक आहे, प्रत्येक इलेक्शननंतर ती चेंज होत जाते. ओके, पुढे प्रत्येक पंचायतीमध्ये एकूण निर्वाचित जागांपैकी किमान 1/3 जागा हे महिलांसाठी राखून ठेवल्या जातील. या राखीव जागांचे वाटप विविध मतदारसंघामध्ये आळीपाळीने करण्यात येईल. कोणत्याही पातळीवरील पंचायतीमध्ये अध्यक्षांचे पदे राज्य विधानमंडळ कायद्याद्वारे तरतूद करेल अशा रीतीने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व महिला यांच्यासाठी राखून ठेवले जातील. ठीक आहे, म्हणजे काय बरं, तर कुठल्याही पातळीवरती पंचायतीमध्ये अध्यक्षांचे जे पद असतात ते राज्य विधानमंडळाचं कायद्याच्या तरतूदनुसार, ठीक आहे, आपण काय करतात त्याला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा महिलांसाठी राखून ठेवतात. लक्षात ठेवा, राज्य विधानमंडळाचा कायदा त्याच्यासाठी जबाबदार असतो. ओके, तसंच एका राज्यातील प्रत्येक पातळीवरील पंचायतीसाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या एकूण अध्यक्षपदाची संख्या त्याचा राज्याच्या लोकसंख्येप्रमाणे इतकी असतील. ठीक आहे, लोकसंख्येप्रमाणेच आपण काहीतरी रिझर्वेशन बघतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि हे फक्त महाराष्ट्रामध्ये नव्हे तर प्रत्येक राज्यामध्ये तसंच असते की लोकसंख्येच्या अनुपाताने रिझर्वेशन दिला जातो. ठीक आहे, प्रत्येक पातळीवरील पंचायतीमध्ये अध्यक्षपदांपैकी किमान 1/3 महिलांना आरक्षित असतील. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व महिला यांच्यासाठी आरक्षित अध्यक्षपदांचे प्रत्येक पातळीवरील विविध पंचायतीमध्ये आळीपाळीने वाटप करण्यात येईल. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, दरवेळी एक सीट हे रिझर्व नसते, तर ते रिझर्वेशन चेंज होत राहते. आता मी एक्झाम्पल घेतो, तर पालघर जिल्हा परिषद आहे. ठीक आहे, तर पालघर जिल्हा परिषदेची सीट जर यावर्षी महिलांसाठी आरक्षित असेल तर पुढच्या वर्षी ते महिलांसाठी आरक्षित राहणार नाही. मग दुसरी कुठली जिल्हा परिषदेची सीट आहेत ते याच्यावरती आरक्षण दिलं जाईल. ठीक आहे, पुढे राज्य विधिमंडळ कायद्याद्वारे मागासवर्गीयांसाठी कोणत्याही पंचायतीमध्ये जागा राखून ठेवण्यासाठी तसेच त्यासाठी अध्यक्षपदाची किंवा पदे राखून ठेवण्यासाठी तरतूद करू शकते. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, तर अनुसूचित जातींसाठी जागाचे आरक्षण अरुणाचल प्रदेश राज्यास लागू होणार नाही. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. काय बरं, की अनुसूचित जातींचे जागांचे आरक्षण हे अरुणाचल प्रदेशमध्ये लागू होणार नाही आणि हे कलम 243 याचा अंतर्गत देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर पुढे म्हणजे पंचायतीचा कालावधी. तर पंचायतीचा जो कालावधी आहे ते कलम 243 अंतर्गत देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, पहिली बैठक झाल्यापासून, ठीक आहे, म्हणजे पहिली बैठकीची जी तारीख निश्चित होते तेव्हापासून 5 वर्षापर्यंत पंचायत जी आहे ते अस्तित्वात राहणार. ठीक आहे, प्रत्येक पंचायत, म्हणजे ते ग्रामसभा असू द्या, पंचायत समिती असू द्या किंवा जिल्हा परिषद असू द्या. ओके, आता समजा काही कारणानुसार जर पंचायत हे आपलं काय म्हणतात त्याला विसर्जित झाली. ठीक आहे, जर एखादी पंचायत आणि विसर्जित करता येऊ शकते बरं का पंचायत, हे लक्षात ठेवा. तर काही कारणानुसार त्यांचा काळ संपण्याआधीच जर एखादी पंचायत विसर्जित झाली, ठीक आहे, तर नवीन पंचायत जी बसते ना तिच्याकडे किंवा ती जी पंचायत आहे ते फक्त उर्वरित काळासाठी कार्य करते. ठीक आहे, असं नाही की आता नवीन निवडून आले का त्यांना पण सुद्धा 5 वर्षाचा आपण टाईम द्यायचा नाही. ठीक आहे, समजा एखादी ग्रामसभा आहे. ठीक आहे, ग्रामसभाचे इलेक्शन झाले 1 जानेवारी 2010 रोजी. ठीक आहे, तर त्यांचा काळ कितीपर्यंत, म्हणजे ते कितीपर्यंत राहू शकतात त्या जागेवरती, तर 2015पर्यंत. ठीक आहे, 1 जानेवारी 2015पर्यंत ते कार्य करू शकतात. समजा मध्यंतरीच 2012मध्ये त्यांचं म्हणजे ती जी पंचायत आहे, ठीक आहे, त्यांना बरखास्त करण्यात आला. तर पुढील जे पंचायत भरेल ना किंवा पुढील जे ग्रामसभा येईल ना ते फक्त 1/1/2015पर्यंत, अर्थातच काय, तर ते फक्त 3 वर्षासाठी काम करेल. ठीक आहे, त्यांना पूर्ण 5 वर्षाचा कार्यकाळ भेटणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये अजून एक एक्सेप्शन काय माहिती आहे का, की समजा एखादी पंचायत विसर्जित झाली. ठीक आहे, एखादी पंचायत विसर्जित झाली आणि नवीन इलेक्शन होण्यासाठी 6 महिन्यापेक्षा जर कमी टाईम पिरियड असेल ना तर तिथे पुन्हा निवडणूक होत नाही. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, समजा एखादी पंचायत विसर्जित झाली आणि नवीन इलेक्शन होण्यासाठी फक्त 6 महिन्याचा टाईम पिरियड किंवा त्यापेक्षा कमी वेळ उरलेला आहे तर तिथे पुन्हा इलेक्शन घेतले जात नाही. आपण एक्झाम्पल घेतो, 1/1/2010मध्ये समजा एखादी ग्रामसभा भरली आणि ते 1
7/2014 विसर्जित झाली. ठीक आहे, 14 विसर्जित झाली. आणि नवीन इलेक्शन जे होणार होते ते 1/1/2015 होणार होते. ठीक आहे, किती काळ उरलं आहे? फक्त 5 महिने. मग अशा केसमध्ये काय नवीन इलेक्शन घेतले जाणार नाही. ठीक आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे म्हणजे तर सदस्यत्वाबाबत अपात्रता हे दिली गेले कलम 243 मध्ये किंवा 243F अंतर्गत. ठीक आहे, सर्वात पहिलं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीला जर पंचायतीचे निवडणूक लढवायचे असतील, ठीक आहे, तर त्याला स्वतःचं वयाचे किती बरं तर 21 वर्ष पूर्ण केलेली असावी. ठीक आहे, किती बरं 21 वर्ष पूर्ण केलेली असावी. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बघा, लोकसभेच्या केसमध्ये 25 वर्ष आहे, ते आपल्याला लक्षात ठेवायचं नाही आहे. आपल्याला इथे 21 वर्ष लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, काय बरं की पंचायतीचे निवडणूक लढवण्यासाठी एखाद्या व्यक्तीला कमीत कमी 21 वर्ष हे वयाचे असले पाहिजे. ठीक आहे, म्हणजे काय कमीत कमी 21 वर्षाची वयाची ती व्यक्ती असली पाहिजे, तरच ती पंचायतीचे निवडणूक लढवू शकते. ठीक आहे, तसंच पुढे काय देण्यात आलेलं आहे की एखादी व्यक्ती एखादा पंचायतीची सदस्य म्हणून निवडले जाण्यास किंवा सदस्य असून याच पुढील बाबत त्याला अपात्र ठरवता येऊ शकते. ठीक आहे, कुठली कुठली बाबत आहे ती की संबंधित राज्य विधानमंडळाच्या निवडणुकांचा प्रयोजनार्थ त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याखाली तिला अपात्र ठरवले जाईल. अर्थातच काय राज्य विधिमंडळाने केलेला एखादा कायदा असेल तर त्याच्या अनुसार जर ती व्यक्ती अपात्र ठरत असेल तर त्याला पंचायतीचे निवडणुका लढवू दिले जाणार नाही. ठीक आहे, दुसरं काय की राज्य विधानमंडळाने केलेल्या कुठल्याही कायद्याखाली तिला अपात्र ठरवण्यात आले असेल तर त्याला पंचायतीचे निवडणुका लढण्याचा अधिकार दिला जाणार नाही. अर्थातच त्याचा अधिकार जो आहे पंचायती निवडणुका लढवण्याचा तो संपुष्टात येतो. ओके, आणि महत्त्वाचं काय म्हणजे तर वयाची 21 वर्ष पूर्ण केलेली जी व्यक्ती आहे ते निवडणूक लढवू शकते पंचायतीचे. ठीक आहे, तर आपण 73वी घटनादुरुस्ती बघितली आणि कलम 243A ते Fपर्यंत आपण माहिती घेतली. इतर माहिती आपण आपल्या नेक्स्ट डिस्कशनमध्ये कंटिन्यू करणारच आहोत. ठीक आहे, याआधीसुद्धा आपण 2 लेक्चर्स जे आहेत ते पंचायती राजवरती घेतलेले आहेत, तर ते सुद्धा तुम्ही रेफर करा. ठीक आहे, लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देईन तुम्हाला. तर आजच्या न्यूज डिस्कशनमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. तुम्हाला काही प्रकारचे डाऊट असल्यावरती तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकतात. ओके, PDF जे आहेत ते आमच्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल होऊन जाईल. तर घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.